नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,800 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आता राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राज्यभरामध्ये शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळालेली आहे। खरीप व रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेले 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,800 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 22,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, विमा कंपन्यांनी आतापर्यंत 21 जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 कोटी रुपये विमा भरपाई जमा केली आहे। शेतकऱ्यांना एकूण 2,800 कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे। अजून 300 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून भरपाई देण्याचे काम सुरू आहे। काही जिल्ह्यामध्ये या दोन्ही ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे, तर काही जिल्ह्यामध्ये केवळ एकाच ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे। राज्यातील या 21 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई जमा करण्याचे काम सुरू आहे। खरीप हंगाम 2024मध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना 2,800 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्याचे काम सुरू आहे। जळगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी, वर्धा, चंद्रपूर, नागपूर अशा या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे। मित्रांनो, आज सरकारने महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून 2,800 कोटी रुपये मंजूर केले आहेत व तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले आहेत। जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यामध्ये विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी-पूरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 2,800 कोटी रुपयांचे निधी वितरित करण्यास शासनाने तयारी सुरू केली आहे। तर मित्रांनो, शासनाने तयारी सुरू केली असून लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तयारी सुरू केली आहे। तर मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।